आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचं आहे. संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्षात पूर्ण होतो. 384वी पुण्यतिथी, समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन. आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले 3 दिवस बोलतायत, कोणी प्रतिसादच देत नाही हो. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या देशाचे गृहमंत्री आहेत, मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेल्या आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत, अटलजी येऊन गेले आहेत, जयसिंग येऊन गेलेले आहेत, पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त अमितभाईंचं, संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, तर तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं, 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे. मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक एव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92. काय राहिलं तुमच्याकडे? त्याच्याकडे बघायचं सोडून अमितभाई काय बोलले, ते समाधी बोलले की कबर बोलले. बोलण्याच्या ओघामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले, समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला, कबरेला समाधी म्हटली. अरे कुठून शोध लावता? मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.